अहिल्यानगर शहरात आयोजित भगवान महावीर चषक कप क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झालाय। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर फ्लड लाईटच्या प्रकाश झोतात संपन्न झालेल्या भगवान महावीर चषक क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भंडारी 11 विरुद्ध योगीराज स्मॅशर्स यांच्यात झाला असून भंडारी 11 ने प्रथम फलंदाजी करत 10 षटकार 126 धावांचा डोंगर उभा केला आणि योगीराज स्मॅशर्स संघाने 10 षटकात अवघ्या 50 धावांपर्यंत मजल मारली। त्यामुळे 16व्या भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता भंडारी 11 हा ठरलाय। तर आजच्या युवा पिढीनं मैदानी खेळाकडे आकर्षित व्हावं यासाठी महावीर चषक परिवाराच्या वतीनं यावर्षीपासून रिले धावणे, रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यातील रस्सीखेच स्पर्धेचा अंतिम सामना मुनोत सुपर जॉइंट्स विरुद्ध स्पीडी विल्स यांच्यात झाला। या अतितटीच्या सामन्यात स्पीडी विल्स संघ विजेता ठरला, तर रिले धावणे स्पर्धेचा अंतिम सामना भंडारी 11 विरुद्ध मुनोत सुपर जॉइंट्स यांच्यात झाला। यात मुनोत सुपर जॉइंट्स संघ विजेता ठरला। या स्पर्धेतील 4ही क्रीडा प्रकारातील गुण संख्येमध्ये मुनोत सुपर जॉइंट्स संघाला जास्त गुण मिळाल्याने या वर्षीचा महावीर कप विजेता संघ मुनोत सुपर जॉइंट्स ठरला। वाडिया पार्क येथे भगवान महावीर चषक कप क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक वितरण संपन्न झालं। यावेळी रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर संदीप मुनोत, डॉक्टर निलिमा मुनोत, डॉक्टर आशिष भंडारी, विलास पोखरना, सरदारमल सिंघवी, अजित बोरा, सुमतीलाल कोठारी, चेतन बोगावत, मनपा महिला बाल कल्याण समिती माजी सभापती मीना चोपडा, साक्षी चोपडा, तसेच महावीर चषक परिवाराचे संजय चोपडा, राजेंद्र गांधी, राजेंद्र बोथरा, रवींद्र शेलोत, अध्यक्ष राजेंद्र तातेड, किरण पोखरना, अजय गुगडे, प्रीतम पोखरना, अतुल शेटिया, प्रवीण शिंगवी, रुपेश भंडारी, प्रफुल्ल मुत्था, डॉक्टर सचिन बोरा, अमित पितळे, लक्ष्मीकांत शेटिया, प्रीतम गुंदेचा, उमेश मंत्री, निलेश मंत्री, आनंद पितळे, वर्धमान मुनोत, राहुल शिंदे, राहुल शेटिया, अभि कोके, सुयोग लुनिया, मयूर पितळे, सीए आनंद गांधी, आनंद कटारिया, रुपेश कटारिया, सचिन कटारिया, रितेश बोरा, आनंद नाहटा, अनिल दुग्गड, बापू गांधी, किरण पोखरना, पवन पोखरना, निखिल गुगळे, सचिन कटारिया, विकास सुराणा, बापूसाहेब गोरे, अजय कांबळे यांच्यासह क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अहिल्यानगर शहरात भगवान महावीर चषक परिवाराच्या वतीनं विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून युवकांना खेळण्यासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय। शिस्तबद्ध आणि दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं आयोजन होणं ही काळाची गरज बनली आहे। पुणे मुंबई सारख्या स्पर्धा नगर शहरात होत आहे, ही बाब कौतुकाची आहे। वाडिया पार्क मैदानावर महावीर चषक क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी महिलांची एवढी मोठी संख्या पाहून असं वाटतं की या स्पर्धेनं खेळाडूंचा विश्वास संपादित केलाय, असं मत रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर संदीप मुनोत यांनी व्यक्त केलंय। तर महावीर चषक परिवाराच्या वतीनं माजी आमदार अरुणकाका जगताप यांना वाडिया पार्क मैदानात श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय अरुणकाका जगताप यांनी नेहमीच महावीर चषक क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन दिलंय, जैन समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात सामील झाले। यावेळी काकांच्या आठवणीनं भगवान महावीर चषक परिवाराचे सदस्य भाऊक झाले। तसेच अरुणोदय आणि पांजरापोळ संस्थेला गायींच्या चाऱ्यासाठी धनादेश डॉक्टर विजयकुमार भंडारी, सुमतीलाल कोठारी, सुभाष घोडके, किशोर डागा, संतोष सूर्यवंशी, राजू शेटिया, ज्ञानेश्वर रासकर, चंद्रकांत औशीकर यांच्या हस्ते देण्यात आलाय। असा माणूस सगळ्यांना प्रेमाने वागवणारा, जो त्याच्याशी जोडला तो कायम जोडला, असा माणूस होणे नाही। मी त्यांना आमच्या महावीर चषक परिवारातर्फे बापूला श्रद्धांजली करतो। धन्यवाद। ग्रुप सगळ्यांचं एकच, सगळ्यांना तेवढं दुःख झालंय। मी महावीर चषक परिवारातर्फे आदर्श व्यापारी मित्र मंडळ मॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो। आज आपले जे गेस्ट इथे आले डॉक्टर साहेब यांना थोडंसं एक गोष्ट अजून सांगितली, थोडं जाणीव गडबड असल्यामुळे त्यांच्या कानावर इंग्लिश घालतो। हा जो आपला जो मूळ पॉइंट आहे महावीर चषकचा, आता हे आपलं 16 वर्ष आहे। ह्याच्यात आम्हाला काकांनी पहिल्यापासून काकांनी संग्राम भाईंनी पण प्रत्येक गोष्टीला काही अडी अडचण आली तर आम्ही खंबीरपणे उभे अशी साथ दिल्यामुळे आमची ताकद वाढत गेली। खरंच त्यांनी खूप मोलाचं आम्हाला सहकार्य पहिल्यापासून केले। जसं
त्या दिवशी अनुभव काळे इथे आले होते. त्यांनी अजून पुढचाही शब्द भैयाच्या वतीने काय दिला की ग्राउंड बनवतोय. ग्राउंड बनल्यानंतरही तुमची काळजी घेऊन तुमचं इतकं जे जॉईनिंग लोकांना ठेवायचं तुमची संकल्पना आहे, याच्यासाठी आम्ही तुम्हाला तीही इथून पुढच्या प्रोजेक्टमध्ये ध्यान देऊन ती आम्ही जेवढी होईल तेवढी मदत करून तुमच्यासाठी सहकार्याला कायम हजर राहू. या गोष्टी ज्या आपल्याला मिळाल्या या काकांपासून आणि भैयापासून मिळाल्या आणि याच गोष्टी आपण पुढे चालवायच्या. ही संकल्पना आजच्या दिवशी 100% सगळ्यांनी ठेवू, कारण आपल्याला चांगलं काही समाजात करत राहायचे. त्यांची संकल्पना पुढे घेऊन चालायचे. फक्त श्रद्धांजलीच नाही तर त्यांच्यासाठी आपल्याला ही गोष्ट करणं पण तेवढीच गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, दुसरी गोष्ट असं सांगू इच्छितो, एक समाजाच्या बॉन्डिंगच्या हिशोबाने आपल्या समाजाला खूप मोठं सहकार्य आणि जॉईनिंग काकांचं आहे. ज्यावेळेस ही टुर्नामेंट चालू झाली महावीर चषक, त्यावेळेस आता जी कमिटी दिसते यांनी अक्षरशः पाऊस पाण्यात ग्राउंड साफ करून पुढे नेण्यापर्यंत सगळं काम इथे केलं. या गोष्टीमध्ये सगळ्यांनी इतकं मोठं कष्ट घेऊन समाजाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. एक आनंद काय वाटतो, समजा मी आज क्रिकेट खेळतोय, 15 वर्ष झाले महावीर चषक खेळतोय, माझ्या बरोबरचे जे पण 2-4 मेंबर आहेत सगळ्यांची मुलं आज आमच्या बरोबर खेळतात. एकमेकाच्या संबंधामुळे एकमेकांना ओळखतायत. जे जॉईनिंग समाजात व्हायला पाहिजे ते खूप चांगल्या पद्धतीने होते. आणि यापासून आम्हाला एक नवीन गोष्ट काय माहिती, काही ना काही नवीन वर्ष आपण नवीन घेऊन जातोय. जसं काही छोटे मोठे उपक्रम आहे, ब्याळू असतो जैन समाजाचा, किंवा गणपती विसर्जनामध्ये आपले पोलीस सगळे बांधव यांना जेवण ठेवणं, जे गरीब लोक आहेत ज्यांना मिळत नाहीये त्यांच्यापर्यंत किराणा पोहोचवणं, या छोट्या मोठ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला मिळतात. आपण जे पाहतोय काकांनी भैयांनी प्रोत्साहन आपल्याला दिलंय, तिथूनच आम्ही हळूहळू पुढे सरतोय. आणि जास्त वेळ घेणार नाही मी, आपल्याला डॉक्टर साहेबांना गडबड आहे, फक्त एक कानापर्यंत जायला पाहिजे की आपण का करतोय, कशासाठी करतोय आणि याचं महत्व काय. तेवढंच आम्हाला सहकार्य सगळे ओनर लोक जे पण मागवले, आता काकांना पण हिस्ट्री सगळी माहिती आहे, जे सगळे लोक मागवले त्यांच्यामुळे आम्ही बोलतोय. सगळ्यांचं सहकार्य आणि हा एक परिवार मोठा तयार झालाय महावीर चषक. महावीर चषक क्रिकेट स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा किताब चंपालाल बोगावत यांच्या स्मरणार्थ खेळाडू निलेश मंत्री यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट बॅट्समन आनंद बलदोटा, उत्कृष्ट फिल्डर प्रथम मुनोत, उत्कृष्ट बॉलर वीर कासलीवाल तसेच बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता नमो 99 संघाचे गिरीश पुरोहित, सिद्धार्थ मुनोत, तर उपविजेता गांधी ब्लास्टर संघाचे अक्षय कटारिया, ऋषभ कटारिया, संकेत मानधना यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर भगवान महावीर चषक कप क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनचे 51,000चं प्रथम पारितोषिक नमो 19, तर गांधी ब्लास्टर या संघाला 31,000 रुपये आणि रस्सीखेच स्पर्धेचे 51,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक स्पीडी व्हील्स संघानं पटकावलंय. तर 31,000 रुपयांचे द्वितीय पारितोषिक मुनोत सुपर जॉईंट्स यांनी मिळवलं. रिले धावणे स्पर्धेचे 51,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक मुनोत सुपर जॉईंट्स, तर 31,000 रुपयांचे द्वितीय पारितोषिक भंडारी 11 यांना दिलं. क्रिकेट स्पर्धेतील 51,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक भंडारी 11 यांनी पटकावलं. तर 31,000 रुपयांचं द्वितीय पारितोषिक योगीराज स्मॅशर्स या संघाने मिळवलंय. या स्पर्धेतील मानाचा भगवान महावीर कपचा किताब 1,11,011 रुपयांचा मानकरी मुनोत सुपर जॉईंट्स या संघाने मिळवलाय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, CA रमेश फिरोदिया, मनोज छाजेड, अभिजित गांधी, नरेंद्र बाफना, अनिल पोखरणा, राजेश भंडारी, आशिष पोखरणा, जयकुमार मुनोत, मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा यांचं मुलाचं सहकार्य लाभलंय. अरुण काका जगताप मित्र मंडळातर्फे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. विशेष आहे आजच्या कार्यक्रमात आज सर्व गोष्ट घरी आहे आणि आपणही सर्व शहर या दुःखात डोललेला आहे. आपण सर्व परवानगी सर्व आदर पाहिलेले आहे. प्रत्येक घरात आपल्या घरात गेलेल्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे. तेव्हा मी जास्त काही न बोलता एवढंच सांगतो की आपले सर्वांचे आदरणीय श्रद्धास्थान असलेले आणि आपल्या घरातली महत्त्वाची व्यक्ती गेली हे जाणीवपूर्वक मी असं सांगू इच्छितो. कारण आमच्यात म्हणजे माझ्या
शेकडो लोकांच्या घरातल्या बायका सुद्धा रडतात. म्हणजे घरातला माणूस गेल्यानंतर जो वातावरण असतं ते वातावरण आपल्या घरात आहे. तेव्हा मी सर्वप्रथम आपल्या सर्वांतर्फे माननीय आदरणीय अरुण काका जगताप यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो. मैनेजमेंट कमेटी को बहुत सी दिक्कत आई थी ये नई टूर्नामेंट अनाउंस करने से खत्म करने तक। जो भी डिसीजन लेना है कमेटी ने ही है, एमसीसी की जो कमेटी है उन्होंने जो भी कोई दिक्कत आई वो हर हाल में फेयर डिसीजन लेने का हमेशा हमने प्रयास किया है। होता है हम इसमें नए थे 3 गेम में, लेकिन जो भी हमारे से गलती नहीं कह सकते, लेकिन डिसीजन में अगर कम ज्यादा हुआ तो हम तहे दिल से आपको मिच्छामी दुक्कड़म बोलते हैं। और जो एक पॉइंट पे क्वार्टर फाइनल के पहले जो एक पॉइंट पे बहुत सा डिस्कशन हुआ, सब जानते हैं, वो बात को मैं छेड़ना नहीं चाहता, लेकिन जो कोऑपरेट किया है, जो टीम ने कोऑपरेट किया है उसके लिए तालियां बनती है। उस टीम का नाम है मुनोफ सुपर जायंट। जोरदार तालियां मुनोफ सुपर जायंट के लिए। हमेशा आप सभी का योगदान हमें रहता है, ऐसा ही योगदान हमेशा महावीर चषक परिवार को आपको देना है। आपका योगदान, आपका सहकार्य, इसी के वजह से ही हम ये बड़ा टूर्नामेंट ले सकते हैं। आप नहीं हिस्सा लेते तो ये टूर्नामेंट भी नहीं होती। तो हमेशा जो भी डिसीजन हम लेते हैं सोच समझ के लेते हैं, उसका प्लस माइनस करके ही देखते हैं। तो किसी ने मन में कोई भी डाउट नहीं लेना है। 3 चेयर्स फॉर मुन्ना सुपर जायंट। हमारे कमेटी का और हमारे प्लेयर की सभी की इच्छा है प्लेयर ऑफ द अवार्ड मुन्ना सुपर जायंट को देना चाहिए। मैं जो भी कमेटी के मेंबर और एमसीसी के मेंबर हैं उन्हें सादर आमंत्रित करता हूं और टीम को भी आमंत्रित करता हूं। फेयर प्ले अवार्ड निश्चित रूप से जितनी बड़ी ट्रॉफी को हम सम्मानित करने जाते हैं उससे बड़ा है फेयर प्ले अवार्ड है। सभी मुन्ना सुपर जायंट टीम को मैं आग्रह भरा निवेदन। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।